हे प्रशासनाला, सरकारला माहीत होतं, पण रोज 20 कोटी येणार, 10 कोटी येणार, 3 कोटी येणार असे आकडे करून कुंभमेळ्यात एक प्रकारे राजकीय मार्केटिंग सुरू होतं. त्यात भारतीय जनता पक्षाची व्हीव्हीआयपी, भारतीय जनता पक्षाची व्हीव्हीआयपी अशा वेळेला राजकीय व्हीव्हीआयपीनी दूर राहिलं पाहिजे. संरक्षण मंत्री, देशाचे गृहमंत्री, अन्य केंद्रीय मंत्री यांच्यासाठी एक एक दिवस तो संपूर्ण परिसर हा बंद ठेवण्यात आला. म्हणजे आत्ता घाटावर या इथे आंघोळीला अमित शहा आहेत, इथे भांडुपला, तर इथे घाटकोपर आणि तिथे ठाण्यापर्यंतचे परिसर बंद केलेले आहेत. संरक्षण मंत्री आलेले आहेत, आंघोळ करतायत, स्नान करतायत, त्यांच्यासह डुबक्या मारतायत. त्यांच्यासाठी सायनपासून अंबरनाथपर्यंतचा परिसर बंद. म्हणजे या लेवलचं माझ्याकडे माहिती आहे. अन्य मंत्र्यांसाठी किंवा अन्य व्हीआयपींसाठी सुद्धा हीच व्यवस्था लावल्यावर एक एक दिवस श्रद्धाळू हे प्रत्यक्ष त्या स्नानासाठी पोचू शकले आणि ती गर्दी वाढली आणि त्यातून हा पहाटेचा प्रसंग घडला. कोणती व्यवस्था नाही, ॲम्ब्युलन्स नाहीत, वैद्यकीय सुविधा नाहीत. तिकडले काही महामंडलेश्वर सांगत होते की आर्मीच्या ताब्यात द्यायला पाहिजे, पण तिथे राजकीय व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मृतांची संख्या वाढली. अनेकदा अशा गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होते.